नेमकं पंतप्रधानांना काय म्हणायचंय? सोनं खरेदी करू नका, पर्यटन करू नका परदेशामध्ये, क्रूड ऑइलचा विषय. सर, आपण सुरुवात करू सोन्यापासून. दादा, पहिली गोष्ट तर जी आहे ना, की हा नियम नाही आहे, ही पॉलिसी नाही आहे, हे केलेलं आवाहन आहे. अच्छा. आता सोनं खरेदी करू नका पुढचं 1 वर्ष, ह्याच्या पाठचं लॉजिक नीट समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे सोनं आपण तयार नाही, मायनिंग नाही करत, सोन्याच्या खाणीमधून सोनं नाही काढत. आपण काय करतो, सोनं बाहेरून आयात करतो Yes. आणि सोन्याचे दागिने इकडे बनवतो, ज्याचं कन्झम्पशन भारतामध्ये खूप आहे. पण जेव्हा आपण सोनं बाहेरून आयात करतो, इम्पोर्ट करतो, त्यावेळी त्याचं पेमेंट आपल्याला कशात करायला लागतं? ते डॉलरमध्ये करायला लागतं. अच्छा. म्हणजे आपल्याला रुपये देऊन पहिले डॉलर परचेस करायला लागतात आणि मग हे डॉलर देऊन सोनं आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं. आता ज्यावेळी आपण डॉलर विकत घेतो त्यावेळी काय होतं, रुपयापेक्षा डॉलरची मागणी वाढते आणि डॉलरची मागणी वाढली म्हटल्यावर रुपयाचं अवमूल्यन होतं, डॉलर आणखीन स्ट्रॉंग होत जातो. अच्छा. आणि डॉलर जेवढा स्ट्रॉंग होणार, रुपयाचं जेवढं अवमूल्यन होणार, तेवढं आपल्याकडे इन्फ्लेशन किंवा महागाई वाढण्याचे चान्सेस वाढणार. बर. म्हणजे महागाई वाढेलच जरुरी नाही, पण महागाई वाढण्याचे चान्सेस वाढणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच पंतप्रधानांनी ते आवाहन केलेलं आहे की तुम्ही सोन्याचं ॲटलिस्ट 1 वर्षभर व्यवहार करणं टाळा. दुसरी गोष्ट सोन्याच्या बाबतीत एक सांगतो, जेव्हा आपण सोनं परचेस करतो त्यावेळी काय होऊन जातं, ते कॅपिटल डेड होऊन जातं. याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. बर. अच्छा. जनरली ज्यावेळी तुम्ही आता रिअल इस्टेटचं आपण एक्झाम्पल घेऊया. एखाद्या बिल्डरनी स्कीम बनवली, त्यांनी ऑफिसेस बनवले, त्यांनी फ्लॅट्स बनवले, त्यांनी ते विकायला लोकांना सुरू केले, लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ते परचेस केलं. काय होऊन जाणार, त्याच पैशानी तो बिल्डिंग मटेरियल विकत घेणार, त्याच पैशानी तो जागा विकत घेणार. तेच पैसे मग काय होतात, परत सर्क्युलेशनमध्ये येतात, रोटेशनमध्ये येतात. आणि जेवढं रोटेशन, जेवढं सर्क्युलेशन स्ट्रॉंग होणार, तेवढी इकॉनॉमी जी आहे फास्ट पळणार, ग्रो होणार. पण सोन्यामध्ये काय होऊन जातं, तुम्ही सोनं एकदा विकत घेतलं की ते पैसे रोटेशनमधून बाहेरच निघून गेले. अच्छा. ते परत रोटेशनमध्ये येत नाही. अच्छा. कारण आपल्याकडे सोनं हे इन्व्हेस्टमेंट म्हणून कमी, अच्छा, आणि कल्चरल आणि इमोशनल म्हणजे युज्ड ॲसेट म्हणून जास्त घेतले जातात. बरोबर. त्याच्यामुळे सोन्याचे दागिने विकून त्याचं परत पैशामध्ये कन्व्हर्जन होईल याचे चान्सेस फार कमीच असतात. अच्छा. म्हणून मग ते डेड कॅपिटल होऊन जातं. बर. म्हणजे 2 प्रकारे त्याचा मार्क पडतो. एक, तुम्हाला डॉलरमध्ये ते व्यवहार करायला लागतात, त्याच्यामुळे रुपयाचं अवमूल्यन होतं. सेकंड, तुमचं जे पैसे आहेत त्याचं सर्क्युलेशन तिकडे थांबून जातं. आणि ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवूनच म्हणून पंतप्रधानांनी ते आवाहन केलं असावं असं मला वाटतं.